विकास कामांच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करत मनसेने ठाण्यात झाडं बचाव आंदोलन केलं। शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात झाडं तोडण्याऐवजी त्यांचं नियोजनपूर्वक पुनर्स्थापना करण्याची मागणी करण्यात आली। विकास कामं आवश्यक असली तरी पर्यावरणाचा समतोल राखणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं मनसेचं म्हणणं आहे। यावेळेस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र मोरे यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत पालिकेला विकासापेक्षा कंत्राटं आणि पर्सेंटेजची अधिक चिंता असल्याची टीका केली। मी बोललो मगाशी की नगरपालिकेला ह्याच्याशी काय देणं घेणं नाहीये। नगरपालिकेचं म्हणणं आहे की नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली, नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली, मग एवढं पाणी का तुंबलं? झाडांचं घ्याल तर झाडांची छाटणी आता करतायत, आता छाटणी, आता हे दिवस आहेत का छाटणी? ह्याच्या अगोदर तुम्ही का नाही केली? आणि जी झाडं लोकांनी दाखवली आहेत ती झाडं, ही जी मारली जातात झाडं, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का? ही झाडं आपोआप नाही मेलेली आहेत, ह्याच्या मागे कोण आहे का? एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, याच्यासाठी यांची सगळी मगजमारी आहे। इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे, पण नगरपालिका काय करते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही। आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करू।